तुर्तास सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील किनारपट्ट्यांवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। जवळजवळ सगळ्याच किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालाय। निसर्गाने मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट दिलंय। मान्सून दरम्यान समुद्रात उठणाऱ्या उंच लाटांमुळे समुद्र त्याच्या पोटातील सगळा कचरा बाहेर फेकतोय। माहीम चौपाटीवरील याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। मुंबईत सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र मान्सूनमुळे समुद्र खवळलेला आहे आणि त्याचाच परिणाम की मुंबईच्या किनारपट्टींवर सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। मान्सूनच्या दरम्यान समुद्र खवळलेला असतो। दररोज समुद्रात 4 ते 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळत असतात आणि त्यामुळे आपण बघतोय की समुद्र त्याच्या पोटातील सगळा कचरा हा किनारपट्ट्यांवर फेकत असतो आणि त्यामुळे मुंबईतील सगळ्याच किनारपट्ट्यांवरती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। आपण सध्या मुंबईच्या माहीम चौपाटीवरती आहोत आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कचरा आहे। मोठ्या प्रमाणात या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू आहेत, थर्माकोलच्या वस्तू आहेत, घरातील टाकून दिलेल्या सगळ्या वस्तूंचा इकडे भरणा चाललेला आपल्याला दिसून येते। पालिका नेहमी आव्हान करत असते की प्लास्टिकचा वापर कमी करावा, मात्र असं असलं तरी प्लास्टिकचा वापर हा वाढतच चाललेला आहे आणि त्यामुळे या कचऱ्याच्या प्रमाणात देखील आपल्याला वाढ होताना दिसून येते। प्लास्टिकच्या वस्तूंचं विघटन होत नाही, त्या समुद्रात अशाच पडून राहतात आणि त्यानंतर अशा प्रकारे जेव्हा मान्सून येतो तेव्हा हा सगळा कचरा समुद्र आपल्या पोटातून बाहेर फेकण्यास सुरुवात करतो। सध्या पालिकेने साफसफाई मोहीम देखील सुरू केलेली आहे, मात्र दररोज समुद्र किनाऱ्यावर येणारा कचरा एवढा मोठा आहे की त्यामुळे पालिकेची साफसफाई मोहीम कुठे ना कुठे अपुरी पडताना आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोडारेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।